जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बालाजीनगरमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत, पण महापालिका वर्धापन दिनाच्या सोहळ्यातच मग्न। इचलकरंजी नजीकच्या शहापूर बालाजीनगरच्या आसपास बऱ्याच शाळा आहेत। येथे दत्तनगर, भाटलीमळा, धनगरमळा, हमाल गल्ली, विठ्ठलनगर, बालाजीनगर, निलगिरी भाग या भागातून बरेच विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेतात। या सर्व विद्यार्थ्यांना बालाजीनगरचा रोड हा एकमेव बायपास रोड आहे। यामध्येच आठवडी बाजार ही शहापूरमध्ये असतो, त्यामुळे बालाजीनगर पासून येण्या जाणाऱ्याची वर्दळ खूप आहे। अशा वेळेस या भटक्या कुत्र्यांचा विद्यार्थ्यांना, भागातील लहान मुलांना, वयोवृद्धांना आणि सर्वच नागरिकांना त्रास होत आहे। तर काही वेळेस त्यांच्यावर या कुत्र्यांचे हल्लेही होत आहेत, पण महापालिका आयुक्त किंवा त्यांचे अधिकारी वर्ग दुर्लक्ष करीत आहेत। एखाद्याचा या कुत्र्यांच्या हल्ल्यात जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा सवालही नागरिकातून होत आहे। काही दिवसापूर्वी महापालिकेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, पण इचलकरंजीतील साध्या कुत्र्याचा प्रश्न मार्गी लावण्यास या महापालिका अधिकाऱ्यांना वेळ मिळाला नाही। ते अजूनही वर्धापन सोहळ्यात मग्न आहेत की काय, हाही प्रश्न पडला आहे। बालाजीनगर येथील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी नागरिकातून केली जात आहे। सामाजिक कार्यकर्त्या प्रियदर्शनी बेडगे, कुसुम पताडे, शुभांगी सांगले, सोनाली कांबळे, रंजना बंडगर, सुनीता चव्हाण, चालन दिवटे, मनीषा मांजरेकर, कुसुम पताडे, प्राजक्ता पांडव, शुभांगी सांगले, स्नेहल कांबळे, कमल माने, अलका मांडवकर, ज्योती महाजन आदी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज चॅनल नेटवर्क सह 30 कुत्री एकत्र गट करून फिरत आहेत। त्याच्यामुळे काय होतंय की इथे शहापूरला एक 4-5 शाळा आहेत। बालाजीनगरच्या आसपास बघितलं तर एक 4-5 शाळा आहेत आणि दत्तनगर, बालाजीनगर, हमाल गल्ली, विठ्ठलनगर, जगदाळेमळा, परत धनगरमाळ, भाटलेमळा इथून बरीचशी मुलं शाळेला ह्याच मार्गावरून जातात। तर हे जात असताना ह्या भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावरती हल्ला केला तर काय, ह्याला कोण जबाबदार? त्यांच्यासोबत त्यांचे माता पिता असतात किंवा वृद्ध लोक असतात, आजी आजोबा सोडायला येतात त्या मुलांना। इथे शहापूरचा बाजारही भरला जातो प्रत्येक सोमवारी। बरीचशी वर्दळ असते या रस्त्याला। तर या रस्त्याला जी कुत्री आहेत त्यांना काही घातपात केला तर त्याला कोण जबाबदार? आता आपण बरेचसे बघतो व्हिडिओज, माध्यमातून बऱ्याच गोष्टी दिसतात की कुत्र्यांनी याच्यावर हल्ला केला, हा माणूस जखमी झाला। तर हे असं होऊ नये, तर इथल्या प्रशासनाला जागं होऊन त्यांनी या भटक्या कुत्र्यांचं कुठंतरी नियोजन केलं पाहिजे, जेणेकरून आमचा भाग सुरक्षित राहील। शहापूर येथील बालाजीनगरमध्ये राहणारी मी रंजना बंडकर व्यक्ती असून माझ्या या भागातील या भगिनींचा एवढा मोठा प्रश्न आहे की संध्याकाळच्या वेळेला, सकाळच्या वेळेला इतकी भटकी कुत्र्याने उत्साद मांडलेला आहे। याच्यामध्ये रस्त्यावरून जाणारे येणारे म्हातारी माणसं जर ही कुत्री आडवी आली तर ती पडूसुद्धा शकतात। त्यांचं हाड मोडलं, काय झालं तर हे शासन भरून देणार आहे का, नगरपालिका भरून देणार आहे का? आता खणी शेजारी असणाऱ्या माने यांनी सांगितलं की त्यांचा छोटासा मुलगा, त्याच्या भोवती 5-6 कुत्री होती, त्या मुलाला काय झालं तर याची भरपाई नगरपालिका भरून देणार आहे का? रात्रीचं झोप या नागरिकांची व्यवस्थित होत नाही, रात्री इतकी भुंकत असतात, इतकी रडत असतात। तर या कुत्र्यांना काहीतरी करून ठेवलं पाहिजे, या कुत्र्यांना पकडून नेलं पाहिजे की जेणेकरून या बालाजीनगरमधील लोकांचा प्रश्न मिटेल। रात्री आमच्या घरापाशी 20 ते 25 कुत्री आहेत। माझं बाळ सकाळी उठल्यावर मी आणि माझं बाळ येत होतो, त्यावेळी माझ्या बाळावर कुत्र्यांनी सगळी गोल राहून हल्ला केलेला आहे। त्याच्याबद्दल मी खूप रडले। माझ्या बाळाला धरली कुत्र्यांनी, तरी कोण नव्हते। सकाळी उठल्यानंतर कुत्र्याला हाणायला पण कोण नव्हते। मी पळत जाऊपर्यंत माझ्या बाळाला कुत्र्यांनी धरून गेली। त्याच्याबद्दल मी काय करावं तुम्ही सांगा? कुत्री सगळी पळवून तुम्ही भरून गाडीतनं घेऊन जायला पाहिजे। मी नगरपालिकेत पण सांगितले, पोरगं माझं नगरपालिकेत आहे माझ्या चुलत्याचं, त्याला सांगितले, ते काय हे घेतलं नाही, मनावर घेतलं नाही। आमच्या बाळासनी घेऊन कुठं जायचं? आम्ही सकाळी आम्ही उठलेला असतो, बाळांच्याकडे लक्ष द्यायचं का? आमची घरातली कामं वगैरे करायचं, त्या कुत्र्यांच्याकडे बघायचं, काय करायचं? आणि ह्या लोकांनी, ह्या कुत्र्यांनी सगळी कुत्री पळवून न्यायला पाहिजे।